कारण असं आहे संदीप भाऊ, प्रत्येक माणसाची सुरुवात ही शून्यातून होत असते. जसं माईताईंनी पहिल्यांदा केवाडी गावचं प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच भूषवलं, त्या आज तिथं अद्ययावत काम करत आहे. सुसज्ज असं ग्रामपंचायत त्या गावाचा विकास करत आहे. त्यानंतर आता त्यांनी बारव तांबे गणातून झेडपीच्या उमेदवार आहेत. त्या एकदम अशा सक्षम युवा आणि लोकांसाठी झटणाऱ्या महिलांसाठी एकदम मनापासून काम करणाऱ्या आणि मेन म्हणजे सर्व तरुण वर्गाला आपले भाऊ मानून त्यांच्यासाठी पळणाऱ्या आहेत. म्हणून आज आम्ही त्यांच्या पाठीमागं उभे आहोत. सुनीता बोराडे दुसरे एक उमेदवार आहेत, तर ते सुद्धा राष्ट्रवादी खूप इच्छुक आहेत. तुम्हाला काय वाटतं, राष्ट्रवादीने उमेदवारी कोणाला द्यायला हवी? राष्ट्रवादींनी आमदार अतुलदादा बेनके, अजितदादा पवार यांचे माईताई लांडे किंवा देवराम शेठ लांडे यांच्या घराण्याशी खूप पूर्वीपासून संबंध आहेत. तर माझी किंवा कबारवाडीतील सर्व ग्रामस्थांची अशी विनंती किंवा एक इच्छा असेल की त्यांनी माईताई लांडे यांनाच उमेदवारी द्यावी. प्रत्येक असं त्यांच्यावर असा आरोप केला जातो की देवराम लांडे जातीवादी आहे, त्यामुळे त्यांना काही निवडून द्यायचं नाही. काय होतं, प्रत्येक वेळी जात मध्ये आणून राजकारण करणं हे चुकीची गोष्ट आहे. थोडीशी जात बाजूला ठेवून माणसाचे कार्य हे पाहिलं पाहिजे आणि आपण त्याच्यावर मतदान केलं पाहिजे, याशी विनंती माझी मतदारांना राहील. कबाडवाडी गावामध्ये माई लांडेंचं गणपतीचा कार्यक्रम होम मिनिस्टर ठेवला होता, तेव्हापासून माई लांडेंचा आणि आमचा संपर्क जास्तीत जास्त राहिलेला आहे. त्यामुळं त्यांनी जे गावाला योगदान करण्याचा जो प्रयत्न चालू केलेला आहे, त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या पाठीमागं 100% ग्रामस्थ उभे आहेत. सुनीता बोराडे ते पण चांगले उमेदवार आहे, मग तुम्ही माई लांडेंचंच का? कारण का जसं जिल्हा परिषद इलेक्शन लागलेलं आहे, तेव्हापासून जे समोरचे जे उमेदवार आहेत त्यांनी आम्ही अजूनपर्यंत त्यांना बघितलेलं सुद्धा नाही. कबाडवाडीमध्ये आम्ही अजूनपर्यंत त्यांना बघितलेलं नाहीये. मग याच्यावरनं समजून घ्यायचं की आम्ही जर त्यांना ओळखतच नाहीये तर आम्ही त्यांच्या पाठीशी कशी राहू? आम्ही ज्यांच्याशी संपर्कात आहे आम्ही त्यांचाच विचार करणार ना. नमस्कार, मी कल्पेश कैलास गायकवाड, राहणार कबाडवाडी. माईताई या आमच्यासाठी म्हणजे देवराम शेठ लांडे यांच्या नंतर आम्हाला एक नवीन चेहरा मिळाला आहे, तो माईताईंच्या स्वरूपात भेटलेला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या साईडने संपूर्ण गाव आमचं त्यांच्या साईडने. काही लोक म्हणतात का देवराम लांडेंना ओपनची गाव निवडून देणार नाही वगैरे, काय सांगाल यावर? जातीवादाचा विषयच नाहीये, कारण की माणूस बघितला जातो. माणसाची कार्य बघतात आणि माणूस बघतात. जातीवाद करत राहिलं तर गाव झालं, तालुका झालं, सगळं मागच राहणार आहे. जात बघून जर आपण माणूस निवडत असेल तर तो पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांच्याकडून तुम्हाला भविष्य काळात काय अपेक्षा आहे? कोणती विकास कामं गावातली व्हायला हवी असं वाटतं? आता ते सुशिक्षित आहेत, चांगले आहेत, त्यांना प्रत्येक गोष्टीतलं ज्ञान आहे. ते पूर्णपणे त्या ज्ञानानुसार ते कार्य करीत राहणार आहेत. वरून ज्या योजना काय येतील ते सगळ्यांपर्यंत पुरवणं त्यांचं कार्य होते, ते पूर्ण करतील अशी इच्छा आहे आमची. आणि आता हे या ठिकाणी संपर्क कार्यालय दिलेले, आता इलेक्शन आले म्हणून केले कसं, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे अपेक्षा काय? इलेक्शन आलंय तसं नाही, कारण ते आमच्या गावात प्रत्येक कार्यक्रम झालं, सांस्कृतिक कार्यक्रम झालं, सगळ्या कार्यात त्या उपस्थित असतात व त्यांची पूर्ण मदत सुद्धा आमच्या कार्यक्रमांसाठी असते व सगळे तरुण मुलांना ते सहकार्य करतात. तुम्हाला काय वाटतं, देवराम लांडे निवडणुकीत जास्त चालले असते जर असतं जर उपस्थित माई लांडे? आता ते त्यांचाच वारसा घेऊन चाललेत म्हणल्यावर नवीन चेहरा आहे, पूर्णपणे सगळे साथ देतील व त्यांनाच निवडून देतील. आज या ठिकाणी माईताई यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालंय. निश्चितच माईताई या उच्च शिक्षित आहे, ते काही कोणाला सांगायची गरज नाही. आणि ते राहिले बोराडे, ते आमच्या गावामध्ये कधी आले पण नाही. आणि माईताई आमच्या प्रत्येक वाडी वस्तीमध्ये जाऊन महिलांचे काही प्रश्न आहेत ते आमच्या वाडीत येऊन ते प्रत्येक वाडीमध्ये गेले आणि महिलांचे जे काही प्रश्न आहेत ते माईताईंनी आम्हाला आव्हान दिले की आम्ही त्या महिलांचे प्रश्न नक्की सोडू. ठीक आहे, आता बोराडे समजा इथं आले नाही, उद्या ते समजा भविष्यात प्रचाराच्या वेळी येतील, मग आम्ही ओळखतच नाही त्यांना, तर ते प्रश्नच नाही ते काही. संदीप भाऊ, खऱ्या अर्थाने ही सर्व कबाडवाडीकर मित्रमंडळ लहान असल्यापासून सर्व आमची मैत्री आहे. हे विनाकारण तुम्ही आता जे विचारताय नातेवाद, हे आमच्या रक्ताच्या पलीकडची नाती आहेत. ह्या सर्व महिला असेल, तरुण असेल, आमचा कुठलाही घरगुती कार्यक्रम असला, आजचा नाही, गेल्या 10-15 वर्षापासून प्रत्येक त्या ठिकाणी सहभागी होतात. आमचे चुलते असतील, आमचे सर्व इथं आमचं घर आहे, म्हणजे आम्ही कबाडवाडीचे रहिवासी आहेत. कबाडवाडीचे रहिवासी आणि एक गावचा उमेदवार म्हणून खऱ्या अर्थाने सर्व तरुण मुलं असतील, सर्व महिला माता भगिनी असतील, त्या भक्कमपणे आमच्या माईच्या मागे उभे राहतील. आणि तुम्ही म्हणले तसे 70-75% जास्त मतदान इथं कबाडवाडीकर आम्हाला करतील, हा आमचा विश्वास आहे. कारण की आजपर्यंत
जे काही गोष्टी घडतात प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही आहे. आम्हाला कधी म्हणजे अशा गोष्टी कळती पण नाही. हे जे बाकीची लोक जे काही असं पेरत असेल ते आम्हाला माहित नाही. पण त्या ठिकाणी कॉलेज जीवनापासून मी पुण्याला कॉलेजला होतो, इथं जुन्नरला कॉलेजला होतो, शंकरराव शाळेत होतो, तेव्हापासूनचे आमचे अनेक हे मित्रपरिवार जोडलेला आहे. काही एकमेकाच्या आडीनडीत त्या ठिकाणी रात्री 12 वाजता कोणाचा फोन आला तर सर्वच मित्रमंडळ जातं. त्या ठिकाणी मागील काळामध्ये सुद्धा भरपूर असं स्वागत सर्वांनी माईचं केलं. त्यामुळे निश्चित आम्हाला एक विश्वास आहे का या संदीप भाऊ का एक कबडवाडीच नाही तर संपूर्ण जी गाव आहे, पिंपळगाव सिद्धनाथ असेल, त्या ठिकाणी माणिकडो असेल, खामगाव असेल, बारव असेल किंवा संपूर्ण पश्चिम विभाग वरचा असेल, सर्व त्या ठिकाणी जनता मोठ्या संख्येने पुणे जिल्ह्यामध्ये 1 नंबरच्या मताने माईला निवडून देतील हा आम्हाला सर्व तरुणांना त्या निमित्ताने विश्वास आहे. आणि आज बोल नाही, वारसा म्हणजे सगळं तुम्हालाच पाहिजे, लांडे करणं पाहिजे असं विरोधक सातत्याने प्रचार सभेमध्ये बोलतायत. काय सांगतात? असं अजिबात नाही संदीप भाऊ. ज्यावेळेस साहेब जिल्हा परिषदचे सदस्य झाले, अध्यक्ष झाले, त्यानंतरच्या काळामध्ये आपण पाहिले मोरे साहेब का त्या निमित्ताने भाऊसाहेब देवाडे असतील सदस्य होते. त्यानंतर आमच्या सुरेखाताई मुंडे सदस्य झाले होत्या. त्यामध्ये कावा गागरे असतील, गांजे साहेब असतील, म्हणजे अशा अनेक कावा गागरे सारख्याला एका साध्या कार्यकर्त्याला तेव्हा लांडे साहेबांनी संधी दिली होती. तेव्हा सुद्धा मग आमच्या घरात उमेदवार होते ना. पण ठीक आहे, त्यावेळेस बाबा विचार केला ना आम्ही का दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे, त्या निमित्ताने त्या सर्वांना आम्ही संधी दिली. आधी तळपेताई होत्या, पण ह्यावेळेस कुठेतरी सर्व महिला असतील, सर्व मतदारसंघातील लोकांचा एक हे आग्रह आला का माई सरपंच म्हणून चांगलं काम करते, त्या निमित्ताने तिला कुठेतरी आपण पुढे केलं पाहिजे. साहेबांच्या पाठोपाठ चांगलं काम, एक उच्च शिक्षित, आता तिचं MSW झालेलं आहे, पुढे PhD ती करणार आहे, तर मग एक चांगलं प्रशासनाचं तिला नॉलेज आहे आणि हुशार आहे, त्यामुळे चांगलं त्या निमित्ताने काम करेल. का काही गोष्टी पप्पांकडून काही राहून गेल्या असेल मतदारसंघातल्या विकासातल्या, तर ती पुढे येऊन चांगल्या त्या प्रश्न सोडवेल. त्याच्यासाठी ही जनतेची मागणी आहे. म्हणजे आम्ही उभं केलेलं नाही माईला, ही संपूर्ण भागातील महिला असतील. मागील आपण पाहत आहे सर्व का 3-4 वर्षापासून ती संपूर्ण मतदारसंघात फिरत असताना सर्व महिलांचं एक अटॅचमेंट, म्हणजे एक घरातलीच आमची मुलगी आहे. आता या सर्व माते त्यांना विचारात, एक माझी मुलगी आहे, माझी बहीण आहे, अशी नाती खऱ्या अर्थानं तिनं जिथं जिथं जाईल संदीप भाऊ, मोरे साहेब, काका तयार केलेली आहेत. म्हणजे एक रक्ताच्या पलीकडची आमची माणुसकीची, आपुलकीची, प्रेमाची ही नाती आहे आणि ही कधी तुटणार नाही. आणि राजकारण आले म्हणून आमचं कुटुंब कधीच उभं राहिलेलं नाहीये. प्रत्येक दुःखात सुखात आम्ही त्या निमित्ताने या कबडवाडीकरांच्या उभा आहे. आणि आम्ही सुद्धा एक अभिमान वाटतो आम्हाला का आम्ही सुद्धा एक कबडवाडीकर आहे, कारण की आमचं घर इथं आहे, आमचे चुलते असतील, आमचं सर्व मंडळी या ठिकाणी राहतात. त्यामुळे निश्चितच संपूर्ण भागातली जी आपली 50-54 गावं आहेत, प्रत्येक गाव असं एक गाव सुद्धा जाणार नाही की जिथं आपल्या माईला लीड भेटणार नाही. प्रत्येक गावातून लीड भेटेल आणि पुणे जिल्ह्यात सर्वात, परत एकदा सांगतो मी, पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त मतांनी माई निवडून येईल. तुमच्या सोबत तर आता सगळे आता तुमच्या सोबत दोन्ही नेते तर दिसत नाही, विरोधकांच्या सोबत अनेक नेते मग मी प्रश्न त्यांना विचारला होता, परंतु मग याचा कुठं तोटा होतोय असं वाटत नाही? नेत्यांचा विषय संदीप भाऊ, आता थोडं हे तिकिटाचं थोडं प्रॉब्लेम चालू आहे का तिकीट कोणाला भेटते, त्यामुळे नेते मंडळी सावध भूमिकेत काय काय असतात का बाबा. त्या ठिकाणी एकदा पक्षाची उमेदवारी जाहीर झाली की ती सर्व मंडळी हळूहळू अटॅच होतात. सर्व नेते मंडळी जे असतील तुम्ही म्हणले तसे आमच्या सुद्धा संपर्कात येत, आम्हाला फोन करतात का हे बाबा हे समोरचे व्यक्ती असं असं करतात, आम्ही तुमच्या संपर्कात आहे, आम्ही माईला मदत करणार आहे, असं सर्व फोनद्वारे आमच्या संपर्कात आहे. जेव्हा हे इलेक्शन लागेल, चित्र स्पष्ट होईल, तेव्हा तुम्हाला सगळे लोक आमच्या सोबत दिसतील. आणि पहिल्यापासून आमच्या लांडे कुटुंबाने, पुढारी असेल, ह्या सर्व गोष्टी असतील, नेते असेल, याच्यापेक्षा जनसामान्य जनता हे आम्ही पहिल्यापासून जोपासलेलं आहे. कारण की तुम्ही पाहता आता दशक्रिया लग्न ह्या निमित्ताने आता इलेक्शनमध्ये होतं, ते भरपूर लोक गर्दी करतात, पण आम्ही सातत्याने 25 वर्ष त्यांच्या प्रत्येकाच्या सुखदुःखात आहे. आता साहेबांना सुद्धा 2दाच संधी मिळालेली आहे त्या निमित्ताने, 2002ला, त्याच्यानंतर 2017ला मिळाली. 17चं इलेक्शन झालं, 19ला कोरोना आला, 3 वर्ष कोरोनात गेली. म्हणजे एक 7-7.5 वर्षाच्या काळात त्यांनी भरपूर असं कामं केली. पद 7.5-8 वर्ष भेटला असेल, पण 25 वर्ष जनतेच्या पूर्ण सेवेत आहे, कधी थांबले नाही. आता मोरे साहेब आपण पाहिलं 2021ला प्रशासक लागलेला आहे. आता त्याच्यानंतर 3-3.5-4 वर्ष होत आले, निवडणूकच नाहीत, पण आम्ही कधी घरी थांबलो नाही. जिथं आवाज येईल तिथं हाक द्यायचं काम केलेलं आहे. रात्री बेरात्री कधी पण त्या ठिकाणी आवाज दिला तर प्रत्येकाच्या मागे आम्ही भक्कमपणे उभं राहिलेलो आहे. आणि इथून पुढे सुद्धा राजकारण नाही, राजकारण आता हे 1 महिन्याच्या आत मोरे साहेब निवडणुका संपतील, पण त्याच्याही नंतर खरी जबाबदारी माईची असणार आहे. ह्या सर्व लोकांच्या अपेक्षा एक बाबा सर्वांना वाटते, सर्व माझ्या तरुण मित्रांना वाटते की ही मुलगी आपल्या गावासाठी, आमच्या भागासाठी काहीतरी चांगलं करेल आणि निश्चित ती केल्याशिवाय राहणार नाही, याचा विश्वास मला आहे. देवराम लांडे यांनी फक्त म्हणजे पिठाच्या गिरणी वगैरे वाटल्या, बाकी काही विकास कामं केली नाही असं विरोधक म्हणताय. नाही, संदीप भाऊ, का झेडपीचं जे सदस्यपद असतं त्याला सुद्धा मर्यादा आहेत.
वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, 3 लाखाचे रस्ते असतील, समाज मंदिर असेल, छोटे मोठे आरोग्याचे उपकेंद्र दुरुस्ती असतील, याला मर्यादा आहे. आता तुम्ही म्हणले हा पाडळी ते आपला कबडवाडी ते नाणेघाटाचा रोड आहे, हा PWDच्या अंडर आहे. त्याच्यासाठी काम करताना आपल्याला आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, या सर्वांची मदत घ्यायला लागणार आहे. जी मोठी मोठी कोट्यवधीची कामं येतात त्याच्यासाठी आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यांची आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे. आणि जी जिल्हा परिषदची बाबा पाण्याच्या टाक्या असतील, 3-3 लाखाचे 5-5 लाखाचे रस्ते असतील, समाज मंदिर असतील, पिढीगिरण असेल, ताडपत्री असेल किंवा कृषीचं साहित्य असेल, हे पुणे जिल्ह्यात कोणी वाटलं नसेल एवढं आम्ही वाटले. हे तुम्ही सर्वांना म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे, मोठे मोठे कार्यक्रम झालेत, हजारोच्या संख्येने आम्ही ते वाटलेत. म्हणजे जे जेडपी सदस्याचं काम होतं त्यांनी 100% साहेबांनी न्याय दिलाय. आणि विकास कामं करत करत असताना लोकांचं सुख दुःख हे सर्वात महत्त्वाचं त्यांनी जोपासले. तर राष्ट्रवादीचे जे काही पुढारी असतील किंवा बेनके जवळचे सहकारी असतील, त्यांचा तुम्हाला काय विरोध आहे? आता विरोध प्रत्येकाची मानसिकता असते संदीप भाऊ, का विरोध करावा. शेवटी आमचा उद्देश एकच आहे का सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. आपलं उद्दिष्ट सगळ्यांचं एकच आहे. ज्या भागातील सर्व पुढारी असतील, नेते असतील, आपल्या भागाचा त्या निमित्ताने एक संघ बांधून चांगला आपण पुढे भागाला घेऊन गेलं पाहिजे, हे प्रत्येकाने धरलं पाहिजे. आता शेवटी काय होतं राजकारणामध्ये, नेता वर खाली, बाबा हा नेता वर चढ होतोय, तो खाली जातोय, त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी आपल्याकडेच नाहीये, प्रत्येक ठिकाणी ते वादिवाद हा थोडाफार प्रत्येक आपण पाहतो. आता आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आडगट आहे, प्रत्येक ठिकाणी थोडी कुरघोडी ही प्रत्येक नेत्यांची चाललेलीच आहे. मला असं माहिती मिळाली का तुम्ही अतुल बेनके यांच्याकडे तिकीट मागायला किंवा चर्चा करायला गेलो होतात, खाली जे इथले जे आजी गोलोब आहेत तर त्यांना तुम्ही एक्सेप्ट करायला तयार होतात, परंतु आजी गोलोब म्हणाले की मला देवराम लांडेच्या सोबत म्हणजे खाली पंचायत समितीला मी निवडणूक लढवणार नाही. खरं आहे का? नाही, त्याची मला माहिती नाहीये, पण त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे वरिष्ठांना सुद्धा आणि तालुक्यातील वरिष्ठांना सुद्धा सांगितलं आहे का उमेदवारी मिळाल्यानंतर तुम्ही जो उमेदवार देईल त्याला आम्ही सोबत घेऊन त्या ठिकाणी नक्कीच इकडे जे सर्व सीट आहेत ते आम्ही आपल्या पक्षाचे आणण्याचा प्रयत्न करू. असं व्यक्तीला कुठला विरोध नाही आमचा. म्हणजे तुम्ही तुमच्या खालोखाल समजा पंचायत समितीचे उमेदवार त्या निलम वायळा असले तरी चालेल, पक्षाने संधी दिली. आता तो सर्वस्व अधिकार अतुल शेठ बेनके साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, आता म्हणजे अजून ते काही निर्णय झालेले नाही, जे वरिष्ठचा निर्णय येईल त्याच्यानुसार आपण काम करू. म्हणजे आता सध्या तर काही उमेदवारी कोणाला जाहीर नाही, आम्हाला पण नाही आणि समोरच्यांना पण नाही, पण जसं तो निर्णय येईल त्या निमित्ताने मग सर्व वरिष्ठांशी असेल चर्चा करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल. तुमच्या वडिलांच्या बाबत काही जुने वगैरे व्हिडिओ मीम्स तयार केल्या जातात किंवा खाली कमेंट करून जे देवराम सकाराम लांडे, तुमच्या वडिलांच्या वडिला सकाराम लांडे नावाने अकाउंट भरपूर ओपन झाली, त्याच्यावरून असलेली कमेंट केल्या जातात, काय विषय करत? नाही हे बघा संदीप भाऊ, त्याचा सुद्धा आम्ही मोरे साहेब माहिती घेतलेली आहे. त्या मोरे मिसळला 5-6 जण बसलेले असतात, खोटी काहीतरी अकाउंट तयार केली आणि तिथून कमेंट करत असतात. जेवढं तुम्ही आम्हाला वाईट म्हणाल तेवढं आम्ही जास्त मताने निवडून येऊ. शेवटी का जे माणूस आहे का एक मर्यादा असते राजकारणामध्ये. आता आम्हाला सुद्धा आमच्या निदर्शनात आलेलं आहे का युट्यूबला अनेक अशी खोटी अकाउंट तयार केली आहे. आता आमचे नांगरे गुरुजी त्यांच्या मिसेसच्या नावाने एक अकाउंट तयार केलेले आहे, म्हणजे एवढ्या खालच्या महिलांच्या नावाने अकाउंट तयार करून त्याच्यावर असे कमेंट हे लोक करतात. आणि ती कोण आहे, ते मोर्या मिसळमध्ये बसणारे 4-5 जण आहेत. योग्य वेळी मी तुम्हाला नावं सांगेल, ते माहिती आम्ही घेतलेली आहे, ते ट्रेसला आम्ही अकाउंट टाकलीत.